हे हनुमंता, तू पराक्रमी बलशाली ना लंकेचा राजा म्हणजे रावणाची त्या हनुमंतरायाने तुकाराम महाराज म्हणतात अशा या बलशाली हनुमंताने अशा लंकेच्या राजाची अर्थातच रावणाची दाढी झाली. त्या माझा नमस्कार आहे वारंवार. तुकाराम महाराज म्हणतात अशा या हनुमंताला माझा वारंवार नमस्कार आहे. करुणी उडान केले लंकेचे शोधन. म्हणजे जेव्हा राम सेतू बनवण्याच्या अगोदर जेव्हा सीता मातेचा शोध घेताना हनुमंत उडान घेऊन जेव्हा लंकेत जायला निघाले तेव्हा करुणी उडान केले लंकेचे शोधन. तेव्हा हनुमंतराय त्या लंकेचे निरीक्षण करायला लागले. झालेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. त्या हनुमंतरायाने संपूर्ण लंका झालेली व तुकाराम महाराज म्हणतात की धन्य धन्य म्हणे तुका. म्हणजे मी अशा या हनुमंताला धन्य धन्य म्हणतो. विठ्ठल विठ्ठल या कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु यांचे प्रेरणास्तंभ असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगात तुकोबाराय हनुमंतरायाचं वर्णन या अभंगात तुकोबाराय सांगतात की या अभंगात हनुमंतरायाने काय काय केलं. या हनुमंतरायाने काय काय केलं या अभंगामध्ये हनुमंतरायाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. हनुमंत महाबली म्हणजे तुकोबाराय तुम्ही पराक्रमी महाबली आहे. तर तुकाराम महाराज सांगतात की रावणाची दाढी झाली म्हणजे अशा महान शक्तिशाली राजाचे रावणाची त्यांनी दाढी झाली. त्याला तुकाराम महाराज वारंवार म्हणजे सारखंच वारंवार नमस्कार करतात. तुकाराम महाराज हनुमंतरायाला सारखंच नमस्कार करतात. करुणी उडान केले लंकेचे शोधन. म्हणजे उडान घेऊन हनुमंतरायाने सीता मातेचा शोध घेतलं. झालेली लंका हनुमंतरायाने ती सोन्याची लंका